पुणे आणि पिंपरी चिंचवड शहराची लाईफलाईन समजल्या जाणाऱ्या पीएमपीएमएल बस चालकाकडून दिव्यांग आणि अंधजन बांधवांची अवहेलना होत असल्याचा आरोप दृष्टिहीन कल्याण संघाने केला आहे। दिव्यांग तसेच अंधजन बांधवांना पाहून सुद्धा बस स्टँडवर बस न थांबवणे, दिव्यांग आणि अंधजन बांधवांसोबत उद्धटपणे वागणे असे प्रकार पीएमपीएमएल चे चालक सातत्याने करत असल्याचा आरोप दृष्टिहीन कल्याण संघाचे महासचिव संतोष राऊत यांनी केला। पीएमपीएमएल मध्ये कंत्राटी बसेस पुरवणाऱ्या अँथनी या कंत्राटदाराच्या वाहन चालकाकडून असे प्रकार वारंवार घडत असल्याचा आरोप संतोष राऊत यांनी केला आहे। या संदर्भात संतोष राऊत यांनी पीएमपीएमएलच्या भुसरी आगाराकडे वाहन चालकाविषयी लेखी तक्रार केली आहे। मात्र पीएमपीएमएलचे अधिकारी अशा गैरवर्तणूक करणाऱ्या वाहन चालकावर कोणतीही कठोर कारवाई करत नसल्याचा आरोप राऊत यांनी केला आहे। दिव्यांग आणि अंधजन बांधवांना योग्यपणे सेवा देण्याची जबाबदारी ही पीएमपीएमएल प्रशासनावर आहे। जर पीएमपीएमएल प्रशासन आणि त्यांचे वाहन चालक आमची अशी अवहेलना करत असतील तर आम्ही जायचं कुठे, असा संतप्त सवाल महासंघाने उपस्थित केला आहे। नमस्कार, मी संतोष राऊत, महासचिव दृष्टिहीन कल्याण संघ महाराष्ट्र राज्य पुणे। आपल्याकडे मागील साधारणतः 10 ते 15 वर्षापासून अँथोनीच्या गाड्या ह्या भाडे तत्वावरती 84 रुपये पर किलोमीटर प्रमाणे भाडे तत्वावरती घेतल्या जातात। परंतु त्या गाड्याच्या जे चालक आहेत त्यांच्याकडनं मनमानी प्रकारचा कारभार सुरू आहे। मी स्वतः दिव्यांग असून मोशी मार्केट येथील बस स्टॉपवरनं चढणार होतो बसमध्ये, परंतु 11:25 ते 11:40च्या दरम्यान पीएमपीएमएलच्या एका अँथोनीच्या चालकानं तो सदरचा बस स्टॉप फुकवलेला आहे। अशा प्रकारच्या घटना ह्या वेळोवेळी होत असून सुद्धा याच्या आधी ट्रॅफिक मॅनेजर आदरणीय सतीश गव्हाणे यांच्या सदरची बाब निदर्शनास आम्ही आणून दिलेली होती की अँथोनीच्या लोकांकडनं मनमानी कारभार हा सुरू आहे। आणि अजून एक सांगावं असं वाटतं की आपली अत्यावश्यक सेवा आहे। मागच्या आठवड्यामध्ये 121/9ची बस होती, एका महिलेला चक्कर येत होती आणि बसमधले लोक ओरडतायत की त्या बाई पोरीला चक्कर येते, गाडी थांबवा। तरी सुद्धा त्या चालकाचं उत्तर असं होतं की आम्हाला आमची ट्रिप कव्हर करायची, तिकडे कोणाला चक्कर येऊ नाही तर काही हो। अशा घटना जर अत्यावश्यक सेवेमध्ये जर घडत असतील, माझ्या तब्येत ठीक नसताना सुद्धा मी या आगारापर्यंत आलो, परंतु आता संबंधित आगार प्रमुख ज्या आहेत संतोष गिरवे त्यांना भेटलो, परंतु संबंधित आगार प्रमुखांनी फक्त माझ्या तोंडाला पाणी पुसण्याचे काम हे मला लेखी देऊन केलेले आहेत, परंतु त्यांनी मला दंडात्मक कारवाई केलेल्याचा किंवा संबंधित चालक किंवा वाहकाला माझ्या समोर आणलेलं नाही, ज्यांनी चूक केली। आता मला एक गोष्ट कळत नाही, आम्ही दिव्यांग आहोत, आम्हाला गाडीचा नंबर दिसत नाही आणि जर आमच्या समोरनं जर अशा प्रकारच्या गाड्या कळत नसेल आणि गाडी नंबर खात्याला न कळाल्यामुळे जर त्यांच्यावरती जर कारवाईच होत नसेल तर आमच्यासारख्या दिव्यांग नागरिकांनी जगायचं कसं,